ज्ञानदीप लावू जगी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमराथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकास यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा आहू स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा चरणा तुमच्या लागलो निज चरणा निज चरणा निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिहार द्यायचा तो असा किम निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलोय सर्वांना माहीत आहे ज्ञात आहे पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे त्या नियमानुसार वार्षिक सलाबाद प्रमाणे चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र गव्हाणेवाडी बरोबर ना मोठेवाडी आणि गव्हाणेवाडी दुसरी का जवळच आहे ना बरोबर मोठेवाडी बस वार्षिक सलावाद प्रमाणे चालू असणारा हा नाम सप्ताह वर्ष 32वे गेली 31 वर्ष झाली अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा नाम सोहळा त्या ठिकाणी पार पडतोय चालू वर्ष आहे 32वे समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटी प्रत्येकाच्या संयोजनानं आयोजनानं आणि सहकार्यानं तसेच प्रत्येकाच्या तनानं मनानं आणि धनानं चालू असणारा हा सोहळा आणि या सोहळ्यातील अतिशय महत्त्वाच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा म्हणजे काल्याच्या उपांत्य दिवसाची सेवा ज्या दिवशी भगवंताकडे 7 दिवस 6 दिवस आपण जी सेवा केली या सेवेच्या मोबदल्यात काहीतरी मागावं असा मागणीचा दिवस आदरणीय दत्तात्रय महाराजांच्या संपर्कातनं माझ्या वाट्याला आला आणि तुम्हा वारकरी मायबापांचं दर्शन मला घडलं माझी मी मला धन्यता देतो विठ्ठला
प्रस्तावने जास्त वेळ न घालवता अभंगाकडे वळेल, पण विनंती माझी आहे, अगदी माझ्याकडे वेळ आता उरलेला आहे, 1 तास उरला. हां, तसं पाहायला गेलं तर 2 मिनटं कमी 1 तासाला सुद्धा, पण शेवटचा दिवस आहे, 10-15 मिनटं कमी जास्त आपण करूया. चालेल ना? कमी नाही जास्तच करूया. हां, त्याच पाकिटात, काळजी नका करू, हे महत्वाचं आहे. आणि गोड माझी विनंती आहे, सगळ्यांनी अतिशय उत्साहानं, आजचा शेवटचा दिवस आहे. उद्या तुम्ही या वेळेला इथं येऊन बसलात तरी तुम्हाला कोणी म्हणणार नाही टाळी वाजवा, कोणी म्हणणार नाही भजन करा. आज तुम्हाला काय आनंद घ्यायचा तो घ्या. आणि एक विनंती सगळ्यांनाच, आपल्या खिशामध्ये असणारं एक यंत्र आहे ज्याचं नाव मराठीत मोबाईल आहे. मराठीत ना, आणि इंग्लिशमध्ये भ्रमणध्वनी म्हणतात त्याला. हां, बरोबर ना? कृपया करून या 1 तासापुरता तरी तो बाजूला ठेवून सर्वांगाचे कान करून कीर्तन श्रवणाचा आनंद घ्या आणि टाळी वाजवा. विठ्ठला वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग, या वारकरी संप्रदायातील प्रेममूर्ती संत संत श्रेष्ठ नामदेवराय यांचा 4 चरणाचा भगवंताकडे मागणी करणारा चिंतनीय असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय. विठ्ठला अभंग नामदेवरायांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून नामदेवराय भगवंताकडे मागणी करताय. सगळ्यात महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे नामदेवरायांचा अधिकार. या अभंगावरती मी आजच कीर्तन करतोय असं नाही, अनेक वेळा केले, पण तरी देखील आज काहीतरी वेगळं मांडण्याच्या हेतून मी या ठिकाणी उभा आहे. ऐका, सेवेकरता निवडलेला अभंग नामदेवरायांचा आहे आणि ते नामदेवराय भगवंताकडे मागताय. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, का नामदेवरायांचा मागण्याचा अधिकार आहे का? कारण मागण्याचा अधिकार असा कोणालाही नसतो. हा, नामदेवरायांची भगवंताकडे मागताय, पण तेवढी त्या ठिकाणी त्यांची भक्ती आहे का? तेवढा त्यांचा अधिकार आहे का? तेवढी त्यांची सेवा आहे का? कारण मागणी होत असताना ही फक्त 2च पद्धतीतनं होते. एक होते सेवेतनं आणि एक होते संबंधातनं. सेवेमधनं मागणी होते आणि दुसरी होते संबंधातनं. नामदेवराय मागणी करताय, मग नामदेवरायांची सेवा आहे का? नामदेवरायांची सेवा आहे. आणि संबंधाचा विचार जर केला, ऐका एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. काय झालं, एका मोठ्या बंगल्यामध्ये एक माणूस काम करत होता. महिना भरला आणि महिना भरल्यानंतर त्यानं यावं म्हणावं, मालक माझा महिना भरलाय, मला पगार द्या. मालकानं खिशातनं नोटा काढल्या आणि 5,000 रुपये त्याला मोजून दिले. निघून गेला तो घरी. आणि 10 मिनिटानंतर त्या मालकाची मुलगी आली आणि म्हटली, पप्पा माझ्या कॉलेजची सहल जाते, मला 5,000 रुपये हवे. बापानं त्या ठिकाणी 5,000 रुपये लगेच काढावे आणि त्या मुलीला द्यावे. त्या काम करणाऱ्या नौकरालाही त्या ठिकाणी पैसे दिले आणि मुलीलाही पैसे दिले. पैसे दिले, पण दोघांच्याही कार्यामध्ये भिन्नता आहे. त्या नौकराला, घरकाम करणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी का पैसे दिले, तर याचं कारण त्यानं त्या ठिकाणी महिनाभर सेवा केली म्हणून पैसे दिले. आणि मुलीला का दिले, तर मुलीचा आणि बापाचा असणारा संबंध. संतांचा विचार जर केला तर संतांची भगवंताकडे सेवाही आहे आणि संबंधाचा विचार केला तर तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाडी, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाडी, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाडी, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाडी. पुरवावी आळी माय बाप, पुरवावी आळी माय बाप, म्हणे आम्ही मागावी तुराये. आता दृष्टी पुढे ऐसा तुराये. पुरवावी आळी माय बाप, पुरवावी आळी माय बाप,
बापे आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये आता दृष्टी पुढे ऐसा गोबराय म्हणता आम्ही मागतो का तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी आणि पुरवावी आळे माय बाप तो भगवान परमात्मा आमचा कोण आहे माय बाप आहे म्हणून संबंधही आहे आणि सेवेचा विचार जर केला नामदेवरायांच्या भक्ती परंपरेचा विचार जर केला तर नामदेवरायांच्या भक्ती परंपरेचा विचार जर केला तर चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने नामा उभा कीर्तने पाठीमागे डोळे दाखवून उभी ती जणी संयोगाचा भक्त नामा उभा कीर्तने पाठीमागे डोळे दाखवून उभे ते जणी चार युगाची भक्ती परंपरा नामदेवरायांची कृतयुगात नामदेवराय होते त्रेतायुगात नामदेवराय होते द्वापार युगात नामदेवराय होते आणि कलियुगात सुद्धा नामदेवराय कधी ते प्रल्हादजींच्या रूपाने आले कधी ते अंगदजींच्या रूपाने आले कधी ते उद्धवाच्या रूपाने आले आणि कधी नामदेवरायांच्या रूपाने आले आणि तेच नामदेवराय पुढे जगद्गुरु तुका जगद्गुरु तो का अवतरणामयाचा संप्रदायाचा कळंत आहे तोडिया संप्रदायाचा कळंत आहे तोडिया जगद्गुरु तो का अवतरणामयाचा संप्रदायाचा कळंत आहे तोडिया संप्रदायाचा कळंत आहे तोडिया ये तोडिया भक्ती परंपरेचा वारसा नामदेवरायांच्या जीवनामध्ये अविरतपणे आजही चालू आहे आणि अशा श्रेष्ठ अधिकाराचे नामदेवराय ज्यांचा अधिकार जर पाहिला नीट ऐका 750 वर्षापूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन होते किती गोड वर्णन केलेलं आहे बघा नाचता 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 देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर नाचता 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 देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर नाचता नाचता हे सावध होई देवा ऐसे बोले कबीर सावध होई देवा ऐसे बोले कबीर सावध होई देवा ऐसे बोले कबीर हे सावध होई देवा ऐसे बोले कबीर नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करे नामदेव कीर्तन करे नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करे हे नाचता नाचता देवाचा गळला पितांबर नाचता नाचता देवाचा गळला पितांबर नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देवा ऐसे बोले कबीर सावध होई देवा होई देवा ऐसे बोले कबीर सावध होई देवा करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेवरायांचा अधिकार पाहिला तर 750 वर्षापूर्वी कीर्तनात देवानं नाचावं म्हणजे देवाला सुद्धा कळालं नाचायचं कुठे येतंय का लक्षात तुमच्या आम्ही वरातीत बांगो 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 पुढं वरातीत कारण असं म्हटलंय का धन्य जगी एक तोची एक वरातीत नाचे हरिरंगी नाचे वरातीत मिरवणुकीत डीजे समोर नाचे नाही जो
हरी रंगात रंगून जातो त्याला धन्यता दिली. भगवंताला कळालं नाचायचं कुठे, देव नामदेवरायांच्या कीर्तनात नाचला. हा नामदेवरायांचा अधिकार आहे. आणि असे नामदेवराय आज भगवंताकडे मागताय. वेदामध्ये शास्त्रामध्ये व्यवहारामध्ये मागण्याची 3च कारण आहे. कधी मागतो माणूस नीट लक्ष द्या. 1 गरज, माणसाला गरज असली का माणूस मागतो. 2 परंपरा आणि 3 सवयी. या 3 कारणांव्यतिरिक्त मला नाही वाटत जगात कुठले दुसरे कारण असतील. ज्यावेळेस माणसाला गरज असते त्यावेळेस माणूस मागतो. हा मोबाईल घेतला शायनिंग मारायला, हा आपला अर्निंग सोर्स तेवढा नाही पण 2 लाखाचा मोबाईल घेतला आपण. पण हप्ता आल्यावर मग मित्राला फोन, ए भाऊ अरे तेवढे हप्त्याला पैसे पाठव नाही तर माझा फोन बंद पडेल. माणसाला काय असते सुरेश महाराज, काय असते गरज. माणसाला गरज असली का माणूस मागतो. मग ती कुठली असू द्या, गरज असली का माणूस मागतो. 1 दुसरी गोष्ट परंपरा. कधी कधी माणसाला मागायची गरज नसते पण परंपरा असते. जर आपण कधी तुळजापूरला गेलात, जर कधी सप्तशृंगी गडाला गेलात, कधी तुम्ही रेणुका मातेला गेलात, तर श्रीमंत घरातली एखादी माऊली असते जिच्या घरी गडगंज संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, धन आहे, दौलत आहे, नौकर चाकर आहे. अशा श्रीमंत घरातली एखादी बाई जी घरी राणी सारखी राहते, हातामध्ये परडी घेते, त्या जगदंबेच्या दारात जाते आणि काय म्हणते, अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली भवानी, महिषासुर मर्दनाला हाको, महिषासुर मर्दनाला हाको, विविध तापाची करावयाचा जनी, तापाची करावयाचा जनी, भक्तागी तू पामसी निर्वाणी, भक्तागी तू पामसी निर्वाणी, पामसी निर्वाणी, भक्तागी तू पामसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा महागेन, आईचा जोगवा जोगवा महागे, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, जोगवा मागेन आईचा जोगवा महागेन, जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, जोगवा मागेन आईचा जोगवा महागेन, जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन, जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, मागेन आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागे, जोगवा मागे, आईचा जोगवा मागे. शेवटचे 15 मिनिटं तुम्हाला मोकळं नाचायला देणार मी, काळजी करू नका. तुम्ही खाली जाऊन नाचले तरी मी काहीच म्हणणार नाही. ऐका, मुद्दा असा आहे, एखाद्या श्रीमंत घरातली ती बाई जिच्या घरी गडगंज संपत्ती आहे, ती त्या जगदंबेच्या दारामध्ये परडी घेते आणि मागते. मला सांगा, तिला मागायची गरज आहे का? नाही, तिला मागण्याची गरज नाही. पण ज्या आदिमायेचा, ज्या परंबेचा, ज्या भगवतीची ती उपासना करते, त्या आदिमाये शक्तीची ती उपासना करते, त्या परंपरेनं तिला मागण्याचा अधिकार दिलाय. तो भक्तीचा त्या ठिकाणी प्रवाह ती अविरतपणे चालू राहावा म्हणून तो कुळाचार, तो कुळधर्म त्या ठिकाणी निभवते आणि मागण्याचा अधिकार तिला आहे. म्हणजे माणूस मागतो कधी, गरज असली का माणूस मागतो. 1 दुसरी गोष्ट परंपरेनं माणूस मागतो. हिला मागण्याची गरज नाही पण ही मागते का? परंपरेमुळे मागते. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, काहींना गरजही नसते, काहींना परंपराही नसते, पण मागण्याची घाणेरडी सवय असते. कोणी दिसलं का द्या ना, या मुसकाटा द्यावा धरून, कोणी दिसलं का? काही लोकांना मागण्याची घाणेरडी सवय असते. मग का हो महाराज, सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या माध्यमातून नामदेवराय भगवंताकडे मागताय, मग नामदेवरायांना मागण्याची गरज आहे का? 1 नामदेवरायांना मागण्याची परंपरा आहे का? 2 आणि नामदेवरायांना त्या ठिकाणी मागण्याची सवय आहे का?
या तीनही प्रश्नांची उत्तर आपण पाहूया, पण भजन करा विठ्ठला. मुद्दा असा आहे, नामदेवरायांना मागण्याची गरज आहे का? वास्तविक पाहता खऱ्या भगवत भक्ताचा विचार जर केला तर खरा भगवत भक्त जीवन जगत असताना फक्त परमात्म्याची भक्ती करतो. संसारामध्ये तुम्ही आम्ही रममान आहोत हो. माझ्यासह सगळे संसारिक प्रमाण सगळ्यांच्या पाठी. हा, त्याच्यात त्या एका प्रमाणाला तर चालच बदलूशी वाटत नाही. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, याला चालच बदलूशी वाटत नाही. आणि विश्रांती नाही कोठे, विश्रांती नाही कोठे म्हणे सगळ्यांना माहिती. मला सांगा, माझ्यासह सगळे संसारिक आहे. संसार सुखी का दुःखी बाबा? बोला ना, बोला बोला. पाठीमाग 1500 आले नाही का या महिन्याचे? आले ना? किती गोड हसल्या तुम्ही. मग मला सांगा, संसार सुखी का दुःखी? एवढे वैतागले तुम्ही, तुमच्या तोंडातून शब्द निघा ना. संसार दुःखी माहिती. मग हे कीर्तन संपल्यावर तुम्ही घरी जाणार नाही का? संसाराचा परिणाम कळालाय पण परिचय झालेला नाही. संतांना परिणाम कळाला, परिचय झाला, म्हणून तर लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, ओ लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार. केला षडौर मीचा मार मार, केला षडौर मीचा मार, केला षडौर मीचा मार मार, केला षडौर मीचा मार, हो लाथाळीला संसार, लाथाळीला खरा भगवत भक्त जर विचार केला, संसारात लक्ष नव्हतं. नामदेवरायांच्या बाबतीत तेच. मुद्दा मला त्या ठिकाणी सांगायचा आहे, नामदेवरायांना गरज होती का मागण्याची? तर ऐका, घडलेला प्रसंग सर्वांना माहित आहे, फक्त स्पर्श करून जातो. नामदेवराय भगवत भक्तीमध्ये एवढे तल्लीन झाले का प्रपंचाकडे त्यांचं लक्ष नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य. एक दिवस नामदेवरायांची पत्नी धुणं धुण्यासाठी गंगेवरती गेली आणि त्याच पंढरपुरामध्ये रुक्मिणी मातेची भक्ती करणारा एक परिसा भागवत नावाचा त्या ठिकाणी भगवत भक्त होता. रुक्मिणी मातेनं प्रसन्न व्हावं आणि त्याला परीस द्यावा. हा परीस काय करतो? हा लाकडाचं सोनं करतो. मला वाटलं झोपले का काय तुम्ही? हा लोखंडाचं सोनं करतो आणि परिसा भागवताची श्रीमंती वाढत चालली. भगवत भक्ती सुद्धा करतोय. आणि नामदेवरायांची पत्नी धुणं धुण्यासाठी गेल्यानंतर परिसा भागवताची पत्नी सुद्धा त्या ठिकाणी आहे. दोघी मैत्रिणी. नामदेवरायांच्या पत्नीनं आपलं गारानं तिच्या समोर मांडावं, कारण माझी मैत्रीण आहे, माझी सखी आहे. माझं दुःख तिला त्या ठिकाणी सांगितल्यानंतर माझ्या मनावरचा भार काही प्रमाणात कमी होईल म्हणून सांगते. आणि मग परिसा भागवताच्या पत्नीनं म्हणावं, काळजी करू नको, माझ्याकडे परीस आहे, तू घेऊन जा. घरात असणारं काही असेल, भंगार असेल, लोखंड असेल, ते गोळा कर, सोनं तयार कर, ते विक आणि तुझ्या मुलांना काहीतरी गोडधोड खाऊ घाल. परिसा भागवताच्या पत्नीनं तो परीस द्यावा. नामदेवरायांच्या पत्नीनं त्या ठिकाणी तो आणावा, घरात असणारं लोखंड गोळा करावं, सोनाराकडे जावं, सोनं करून ते विकावं
आणि लेकरांसाठी मिष्टान्न भोजन त्या ठिकाणी तयार करावं. काही दिवसांनी नामदेवराय आले आणि घरातलं वातावरण पाहिलं तर अगदी आहा से आहा तक. नामदेवरायांना विचारावं, का ग एवढं सगळं त्या ठिकाणी चकाचक दिसतंय, घरामध्ये एवढा किराणा भरलेला आहे, मुलांचे कपडे सुद्धा छान आहे, तूही छान साडी घातलेली आहे, हे सगळं आलं कुठून? ती म्हटली, मला दर महिन्याला लाडक्या बहिणीचे 1500 येत्या ना, त्याच्यातूनच केलं. असं म्हटल्या का त्या? तेव्हा 1500 चालू होते का? अजिबात नाही. सांगावं माझ्याकडे पैसे होते. नामदेवरायानं शपथ घालावी, सांग कुठून आणलंय हे? खरं खरं सगळं सांगितलं. सांगितलं कुठे तो परिस दे. नामदेवरायानं तो परिस घ्यावा, चंद्रभागेमध्ये जावं आणि फेकून द्यावा. पण ज्यावेळेस नामदेवरायांच्या पत्नीला कळालं परिस फेकून दिलाय, दुसऱ्या दिवशी परिसा भागवताची पत्नी आली, अगे तुझी गरज भागवण्यासाठी मी परिस दिलाय, आता माझा परिस परत कर, माझे हे विचारतील. नामदेवरायांची पत्नी रडू लागली. अगं तू परिस दिला खरा, पण माझ्या नवऱ्यानं तू चंद्रभागेत फेकून दिलाय. दोघी ढाय मोकलून रडताय. एक नवरा मारेल म्हणून रडते आणि एक आपल्या मैत्रीनं आपल्यावरती विश्वास ठेवला, त्या विश्वासाला आपण जागलो नाही म्हणून रडते. आणि ज्यावेळेस ही गोष्ट त्या ठिकाणी परिसा भागवताला कळाली, परिसा भागवतानं नामदेवरायांच्या घरासमोर यावं म्हणावं, ए नाम्या, स्वतःला खरा भगवत भक्त समजतो ना, जगाचं त्या ठिकाणी कल्याण करत असताना अनेक उपदेश करतो. द्रव्याची ये मागे कळी काळाचा नाथ, नावडे जनधन माता पिता. का रे नाम्या, हा फक्त उपदेश जगाला करायलाच का, की स्वतःमध्ये काही उतरवायचा? माझा परिस घेतला, तू चोर आहे, भामटा आहे, लबाड आहे, माझा परिस दे. नामदेवराय म्हटले, तो मी चंद्रभागेत फेकून दिला. अरे खोटं काय बोलतो? आम्हा घरी धन शब्दांचीच रत्न म्हणणारा तू आज दुसऱ्याचा परिस चोरतोय, तुला लाज वाटत नाही? वाईट वाटलं माझ्या नामदेवरायांना, वाईट वाटलं. त्या परिसा भागवताचा हात धरलाय आणि घेऊन जावं कुठे? चंद्रभागेमध्ये. चंद्रभागेच्या काठावरती त्या ठिकाणी उभं करावं, सांगावं इथंच उभं राहा. स्वतः चंद्रभागेमध्ये जावं, त्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला त्या ठिकाणी साकडं घालावं, त्या चंद्रभागे मातेला नमस्कार करावा आणि आतमध्ये त्या ठिकाणी हात टाकावा आणि आपल्या उंजळीमध्ये जेवढे दगड येतील तेवढी वर काढावी. पण काय प्रकार घडला आहे का? नामदेवरायांच्या हातामध्ये जेवढी दगड आली त्या दगडाचं रूपांतर परिसात झालं आणि नामदेवरायानं म्हणावं, ए परिसा, तुझा कोणचा आहे तो ओळखून घे, बाकीचे मला फेकून द्यायला. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत लक्षात घ्या. ज्या नामदेवरायांच्या हाताच्या स्पर्शानं दगड परिस होतो, त्या नामदेवरायांना मागण्याची गरज आहे? अजिबात नाही. विठ्ठला नामदेवरायांना मागण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, परंपरा आहे का? संतांनी तर वर्णन केलंय, काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित, हे काही मागणे हे वा वा आम्हा अनुचित, काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित,
संतांनी भगवंताकडे मागितलंच नाही. संत वर्णन करता काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणं उचित असतं आणि काही मागणं हे अनुचित असतं. उचित मागणं म्हणजे काय? आपली बायको म्हटली आपल्याला, अहो सप्ताह चालू आहे, मोठमोठे महाराष्ट्रातले कीर्तनकार आमंत्रित केले, मला रोज कीर्तनाला त्या ठिकाणी जायचंय, दिंडीला जायचंय, काल्याच्या कीर्तनाला जायचंय. मग संभाजी बुवा असं घरचे म्हणतात आपल्याला, कमीत कमी एक काम करा, मला 2-4 नव्या साड्या घेऊन द्या. बायको म्हणते नवऱ्याला, मला सांगा साड्या मागणं ही मागणी उचित आहे का अनुचित आहे? बोला बोला, उचित आहे. पण दुसऱ्या दिवशी बायकोनं म्हणणं, एवढ्या माझ्या साड्या मळाल्या तेवढ्या धुवून काढ. ही मागणी उचित आहे का अनुचित आहे? ही अनुचित मागणी. काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणं हे उचित असतं आणि काही मागणं हे अनुचित असतं. मग महाराज नामदेवराय त्या ठिकाणी म्हणताय, तुकोबराय म्हणतात की वडिलांची रीत जाणत असो, म्हणजे आमच्या बापजाद्यानं देवा तुझ्याकडे काही मागितलं नाही रे, नाही काही मागितलं. मग आमच्या बापजाद्यानं त्या ठिकाणी काही मागितलं नाही, मग आम्ही कसं मागू? म्हणजे वडील परंपरेनं भक्ती करत असताना आमच्या वडिलांनी तुझ्याकडे काही मागितलं नाही, मग आम्ही कसं मागू? एक सांगतो ऐका, एक मुद्दा अतिशय गोड तुमच्या समोर मांडतोय. इथं बसलेल्या प्रत्येकानं अशी एक तरतूद करून ठेवली, काय का माझ्यानंतर किंवा मी जी इन्व्हेस्टमेंट केली, इथं बसलेल्या प्रत्येकानं कुठे ना कुठे इन्व्हेस्टमेंट केली. कोणी सोन्यामध्ये केली असेल, कोणी म्युच्युअल फंडमध्ये केली असेल, कोणी शेअर्स मार्केटमध्ये केली असेल, कोणी जमिनीमध्ये केली असेल. प्रत्येकानं इथं बसलेल्या प्रत्येकानं काही ना काही गुंतवणूक कुठेतरी केली आणि अजून 10-20 वर्षानंतर त्याचा परतावा कधी मिळेल, किती पर्सेंटेज मिळेल, ही सुद्धा त्या ठिकाणी तरतूद प्रत्येकानं करून ठेवली. पण इथं बसलेल्यापैकी माझ्यासह अशी तरतूद कोणीच केली नाही का उद्या जर माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर माझ्यानंतर माझ्या पांडुरंगाची वारी कोण करेल, माझ्यानंतर माझा हरिपाठ कोण करेल आणि माझ्यानंतर माझी देवपूजा कोण करेल, ही तरतूद कोणीच करून ठेवलेली नाही. संपत्तीचे वारसदार आम्ही नेमले. घरात जर 2 बंगले असतील तर मोठ्याला कोणता, लहान्याला कोणता, 2 गाड्या असतील तर लहान्याला कोणती, मोठ्याला कोणती, संपत्तीचे वारसदार आम्ही नेमले. पण भक्तीचे, परंपरेचे वारसदार नेमण्यामध्ये कुठेतरी आम्ही कमी राहिलोय, हे तर मान्य करावं लागेल. विठ्ठला वडिलांची रीत जाणत असे, म्हणजे आमच्या बापजादांनी देवा तुझ्याकडे काही मागितलं नाही, आम्ही कसं मागू? म्हणजे नामदेवरायांना मागण्याची गरज नाही, नामदेवरायांना मागण्याची परंपरा नाही. मग सवय आहे का? अहो संत तर म्हणतात, जो कोणी मागत असेल तर काय करा, तर त्याच्यावरती 5 लिटर राखेलचा डब्बा घ्या, त्याला काढी लावा. जळो जिने लाजिरवाणी, तुका म्हणे करी ब्रह्मांड हे गणे आणि हात पसरी जिने. हा महाराज, संतांना मागण्याची सवय नाही, संतांना मागण्याची गरज नाही आणि संतांना मागण्याची परंपरा नाही, तरी देखील नामदेवराय आजच्या अभंगातनं का मागता? याचं कारण जीव नेहमी मागतो, पण काय मागावं याचं ज्ञान जीवाला नाही. संत कधीच मागत नाही, पण काय मागावं याचं ज्ञान संतांना आहे. जीवानं नेमकं देवाकडे काय मागावं म्हणून आजच्या अभंगातनं नामदेवराय मागता. विठ्ठला देवानं संतांना म्हणावं, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, हे चिदेगा पांडुरंगा, 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 हे चिदेगा पांडुरंगा. मनसी काही मागा, हे चिदेगा पांडुरंगा, हे चिदेगा पांडुरंगा, हे चिदेगा पांडुरंगा. हे मनसी काही मागा, हे चिदेगा पांडुरंगा, हे चिदेगा पांडुरंगा,
आलं होतं का त्या परमात्म्यानं कायम या संतांना म्हणावं, ज्ञानोबरायांनाही म्हणावं मागा, तुकोबरायांनाही म्हणावं मागा, प्रत्येकाला म्हणावं मागा मागा मागा. पण संत काही मागत नाही. शेवटी देवानं आग्रह केला, नामदेवराय काहीतरी मागा. मग नामदेवराय म्हणाले, देवा तुला द्यायचं ना तर एकच दे. काय दे? हेची दे, पण अभंगाचं प्रथम चरण. हेची देवा काही मागत हेची देवा पै मागता, हेची देवा पै मागता, हेची देवा पै मागता, हेची देवा पै मागता, देवा पै मागत, हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, देवा पंढरीचा, देवा पंढरीचा, चरण सेवा हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित, सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित, चरण सेवा जोरदार टाळ्या एकदा जोरदार. वा. सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नामदेवराय भगवंताकडे मागता हेची देवा पै मागत, चरण सेवा खंडित. प्रत्येक संतांनी मागत असताना देवाच्या चरणाची सेवाच मागितली. तुकोबराय म्हणतात, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, याजसाठी देवा. पण कशासाठी? तुझी चरण सेवा साधवया. देवा तुझ्या चरणाची सेवा करण्यासाठी मी जन्म घेईन. तुकोबराय म्हणतात, निळोबराय म्हणतात, तुझ्या चरणाची सेवा आणि नित्य घडो मज देवा. प्रत्येक संतांनी म्हणावं. नाथ बाबा तर किती गोड म्हणतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे लागो तुझे, देवा माझे लागो तुझे चरणी, देवा माझे लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडोने दी, संसार व्यसनी पडोने दी, संसार व्यसनी पडोने दी, संसार व्यसनी पडोने दी. नामस्मरण महाराज प्रत्येक संत म्हणताय त्या चरणाजवळ असं नेमकं काय आहे?
बरोबर आहे की नाही? तुकोबराय म्हणता मी जन्म घेईल तुझ्या चरणाची सेवा करायला. निळोबराय तेच म्हणतात. नाथ महाराज म्हणता माझं मन लावायचं तर तुझ्या चरणाजवळ लाव. ज्या सेवेकरता निवडला ज्या अभंग नामदेवरायांचा आहे ते सुद्धा म्हणतात चरण न सोडी सर्वथा आणि आन तुझी पंढरीनाथ. असं नेमकं देवाच्या पायाजवळ काय आहे त्याचं एकच प्रमाण तुकोबराय सांगतात. तुझे पायी सुख सर्व आहे पायी सुख सर्व तुझे पायी सुख सर्व तुझे पायी सुख. तू का म्हणे काही न मागे आणि तू का म्हणे काही न मागे अनेक. तू का म्हणे काही न मागे अनेक. तू का म्हणे काही न मागे अनेक. वारकरी चालींची एक मजा वेगळी. हा भजनी ठेका वरती वाजवा दादा मस्त. तू का म्हणे काही न मागे अनेक. 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 तुझे पायी सुख सर्व आहे पायी सुख सर्व आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे नाम ओढ तुझे रूप ओढ तुझे नाम ओढ तुझे रूप ओढ तुझे नाम. ओढ तुझे रूप ओढ तुझे नाम. तुका म्हणे काही न मागे अनिक. तुका म्हणे काही न मागे अनिक. ओ तुका म्हणे काही न मागे अनिक. ओ तुका म्हणे काही न मागे अनिक. तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. ओढ तुझे रूप ओढ तुझे नाम. ओढ तुझे रूप ओढ तुझे नाम. का चरणाची सेवा याचं कारण जगातलं सगळ्यात मोठं सुख जर कुठे असेल तर ते भगवंताच्या चरणाजवळ आहे. महाराज 300 300 400 400 किलोमीटर त्या ठिकाणी लोक पायी वाटचाल करतात आणि ती वाटचाल करून 24-24 तास बारीमध्ये उभं राहतात का तर फक्त त्या भगवंताच्या चरणाला स्पर्श करता यावं. महाराज त्या चरणामध्ये एवढं सुख आहे ते जगात कुठेच मिळत नाही. म्हणून सगळे संत त्या भगवंताच्या चरणाची सेवा मागतात. ऐका आणि एक सांगू का त्याही पुढे ही चरण सेवा भक्ती जर आपण विचार केला तर जगाच्या पाठीवरती चरण सेवा ही भक्ती फक्त कुठे मिळते? पंढरपुरातच मिळते. म्हणून नामदेवराय म्हणतात चरणाची सेवा दे पण मला वास कुठे यावा? वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा. वास द्यावा पंढरीचा. वास द्यावा पंढरीचा.
संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा हरिदासाचा वास गावा पंढरीचा वास गावा पंढरीचा सदा संग सदा नामदेवराय दुसऱ्या चरणामध्ये भगवंताला सांगताय, मागणी करताय, हेची वावी माझं असं आपण जसं म्हटलो, जन्मोजन्मी तुझा दास, हे दुसऱ्या अभंगात म्हटले. मी जन्मोजन्मी तुझा दास व्हावा ही एक मागणी करतात. आणि दुसरी मागणी काय करता, हेची देवा पै मागत आणि चरण सेवा अखंडित. ही अखंडित चरण सेवा देवा मला करायची, पण त्याच्यासाठी मला वास दे. कुठे वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. ऐका, पहिल्या चरणाशी दुसरं चरण हे संलग्न आहे. नामदेवराय पहिल्या चरणात म्हणता मला चरण सेवा हवी, पण ती चरण सेवा करण्यासाठी मला राहायचं कुठे, पंढरपुरात राहायचंय. का असं का म्हणाले नाही, वास द्यावा अमेरिका, वास द्यावा पंढरपुराच का, तर याचं कारण फक्त एवढाच प्रसंग सांगणार आहे. ऐका अगदी, नंतर मला थोडा तरुणाईचा विचार मांडायचा आहे. चरण सेवा ही भक्ती जगाच्या पाठीवरती फक्त पंढरपुरात होती. फार गोड मुद्दा आहे बरं का सुरेश महाराज, अतिशय गोड. चरण सेवा ही भक्ती जगाच्या पाठीवरती फक्त पंढरपुरातच होते का. जर तुम्ही कुठल्याही देवस्थानाला गेलात, अगदी 3-4 दिवसांपूर्वी पंढरपूरला जाऊन आलो, माझं पाऊण तासात दर्शन झालं आणि अतिशय शांततेने, एकादशी असून सुद्धा. तुम्ही कुठल्याही देवस्थानाला जा, काही देवांचं दर्शन 100 फुटावर नाही, काही देवांचं दर्शन 50 फुटावर नाही, काही देवांचं दर्शन 20 फुटांवर नाही, आणि जवळपास काही देवांच्या दर्शनाला गाभाऱ्यात सुद्धा जाता येत नाही. पण जगाच्या पाठीवरती एकमेव देव असा आहे का ज्याच्या चरणाला त्या ठिकाणी स्पर्श करता येतो, तो म्हणजे आमचा पांडुरंग आहे बाबा. चरण सेवा भक्ती फक्त पंढरपुरात आहे. ऐका एक प्रसंग सांगतो. आपल्याच नगर मधला एक भाविक तिरुपती बालाजीला गेला, आणि तिरुपती बालाजीला गेल्यानंतर त्या तिरुपती बालाजीचं स्वरूप पाहून त्याच्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला का मी तिरुपती बालाजीला स्पर्श करावा, टच करावा. काहींची इच्छा होते, पण तिरुपती बालाजीचा असा नियम आहे, तिथं किती जरी VIP पर्सन आला, VIP जरी आला, किती जरी पुढे व्ही असले, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन जरी असला, किती व्हेरी इम्पॉर्टंट जरी असला, तरी पण त्याला स्पर्श करू दिला जात नाही. भारताचे पंतप्रधान आले सुद्धा तरी त्यांना स्पर्श करू देत नाही. नियम आहे, आणि चांगला नियम. आपल्या महाराष्ट्रातच फक्त मागच्या दारानं, पुढच्या दारानं, वशिल्यावर दर्शन, बरोबर की नाही. मग एक आपल्या नगर मधला भाविक तिरुपती बालाजीला गेला, त्या देवाचं स्वरूप पाहिलं, त्याला असं वाटलं मी देवाला हात लावावा, स्पर्श करावा, टच करावा. म्हणून तिथं असणाऱ्या एका भटला त्यानं फोडलं आणि त्याला म्हणावं मला देवाला स्पर्श करायचा.
ब्राह्मण बुवा म्हटले जमणार नाही. म्हणे मी 1 लाख रुपये देतो. म्हणे नाही जमणार. म्हणे 2 लाख देतो. संभाजी महाराज 2 लाख. म्हणे नाही जमणार. 3 लाख. म्हणे नाही जमणार. म्हणे मी 10 लाख रुपये देतो, पण देवाला मला त्या ठिकाणी स्पर्श करायचा. काही लोकांना गडगंज संपत्ती असते आणि तिरुपती बालाजी म्हणजे श्रीमंताचाच देव नव्हतो. मग गुरुजी म्हणाले आता जमल. 10 लाखामध्ये नरेश भाऊ डील फायनल झाली. पण तो माणूस निघून गेला. जाता जाता म्हणाला किती वाजता येऊ? म्हणे पहाटे 3च्या आरतीला या. तो निघून गेला आणि भट सुद्धा निघून गेला. पण तिरुपती बालाजीला कुठं करमतंय? तिरुपती बालाजीनं त्या तिरुपती बालाजीचं जे काही असणार संस्थान आहे त्या संस्थानच्या अध्यक्षाच्या स्वप्नात जावं आणि म्हणावं ए बाबा अरे उठ, तुझा भट फुटला, मला टच करायसाठी 10 लाख रुपयाची लाच घेतोय, काहीतरी कर. अध्यक्ष म्हणाले जाऊ दे ना, त्याला 10 लाख भेटताय, तू गपचूप उभा राह, मलाही झोपू दे. त्यावेळेस तिरुपती बालाजीनं म्हणावं अरे त्या माणसाला म्हणा इथं मला हात लावायचे 10 लाख देण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये पंढरपुरात जाय आणि मला डायरेक्ट आलिंगनच दे. हा माझ्या पांडुरंगाचा महिमा आहे महाराज. कशाला 10 लाख घालवतोय? आता प्रश्न असा उपस्थित होतो, तिरुपती बालाजीला आहे तोही महाविष्णूचा अवतार आहे ना, आणि पंढरपूरला आहे तो सुद्धा महाविष्णूचा अवतार आहे. दत्तात्रय महाराज ऐका, तिरुपती बालाजीला आहे तो कोणाचा अवतार आहे? महाविष्णूचा. आणि पंढरपूरला आहे तोही महाविष्णूचा अवतार आहे. तिरुपती बालाजीला आहे तो सुद्धा आपला बाप आहे आणि पंढरपूरला आहे तो सुद्धा आपला बाप आहे. मग असा दर्शनामधला भेद का भेद आहे असा? काय कारण? तिरुपती बालाजीला लांबून दर्शन आणि पंढरपूरला हात लावून स्पर्श करून दर्शन, चरण सेवा भक्ती का पंढरपुरात? याचं कारण सांगतो ऐका. एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक तरुण मुलगा गरीब घराण्यातला, खूप अभ्यास केला आणि अभ्यास करून हायकोर्टाचा जज झाला, न्यायाधीश झाला. लग्न केलं एका सुंदर मुलीसोबत आणि त्याला सुंदर असं मूल झालं, लेकरू झालं. 1-2 वर्षाचं मूल झालं. पण मुलगा जन्माला आल्यापासून त्या न्यायाधीशाला एवढा त्या ठिकाणी मुलाचा महाराज लढा लागलेला की रोज सकाळी उठून तो न्यायाधीश आपल्या मुलाला स्वतः आंघोळ घालायचा. एवढं प्रेम त्याच्यावरती. पण एक दिवस काय घडलं, कोर्टामध्ये काहीतरी काम आलं म्हणून तो तरुण मुलगा न्यायाधीश निघून गेला. मुलगा उठला आणि रडू लागला, माझा बाप दिसत नाही, माझे पप्पा दिसत नाही, माझे डॅडी दिसत नाही. रडू लागला आणि त्यानं अंगावरती ताप काढला. आता न्यायाधीशाची बायको राजा बोले दल हली, नौकर चाकर गाड्या घोड्या सगळं. तिनं विचार केला आपल्या लेकरानं ताप काढला आणि इथून कोर्ट आहे तरी किती 30 किलोमीटर, गाडीत बसायचं 20 मिनिटात तिडे, बापाला याला भेटून आणून परत आणू, याचा ताप तरी जाईल. तिनं गाडीत टाकलं आणि कोर्टात गेली. आणि कोर्टाचे नियम सगळ्यांना माहिती, शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नाही असं म्हणतात. पण किती पिन ड्रॉप सायलेन्स असतं, किती शांतता असते आपल्याला माहिती. ही घेऊन गेली. आता ते लहान लेकरू, त्याला काय कळतं कोर्ट आणि त्याला काय कळतं न्यायाधीश? माझा बाप पुढे खुर्चीवरती बसलाय, त्यानं पाहिलं आणि लांबून आवाज दिला, पप्पा पप्पा. तिथं एक हवालदार होता, त्यानं डायरेक्ट न्यायाधीशाच्या बायकोला म्हणावं, वय तिकडं म्हणे, काय लेकराला घेऊन आली, तुला कळत नाही का म्हणे, हे कोर्ट आहे म्हणे, ती शांतता लागते, घेऊन जाय त्या पोराला म्हणे तिकडं. महाराजीला राग आला ना, अरे मी न्यायाधीशाची बायको आहे का साधी बायको आहे? महाराज कीर्तनकाराच्या बायकोला किती अहंकार राहतो, तिथं न्यायाधीशाची होती, बरोबर आहे की नाही? महाराज ऐका काय म्हणावं, राग आला आणि घरी आली. बायांना राग आला का बाया 2च गोष्टी करतात. तुमच्या गावचं काय मला माहित नाही, मी आमच्या नाशिकचं सांगतो. बायांना राग आला तर बाया 2च गोष्टी करत्या, एक तर भांडी आपटी त्या, नाही तर पोरं धोपती त्या. आणि संभाजी महाराज त्यांना लई मूड आलं का ते नवरं सुद्धा आपती त्या. अनुभव आले अंगा आणि ते या जगात येत असे, असं नाही बरं का महाराज. त्यांच्या मूडची गोष्ट असते ती. हिला राग आला आणि घरी येऊन महाराज भांड्यांची आदळापट करू लागली. न्यायाधीशाला कळालं, माझा मुद्दा काय नीट लक्षात घ्या. तिरुपती बालाजीला तोही आपला बाप आहे पण त्याला लांबून दर्शन का, आणि पंढरपूरला आपला बाप आहे पांडुरंग तोही विष्णूचा अवतार आहे, त्याला जवळून दर्शन का, हात लावून दर्शन का? हा न्यायाधीश घरी आला, त्याला कळालं आपली बायको नाराज झाली. मग येताना मुलासाठी खेळणे आणल्या,
बायकोसाठी गजरा, हा हा गजरा घेऊन आला आणि गजरा घेऊन आला, साडी घेऊन आला, मुलाला उचलून घेतलं. ए माझ्या पप्या, ए माझ्या सोन्या, शेंबडा का असे ना तू, ए माझ्या वाघा. लेकराला उचलून घ्यावं आणि बायको किचन मधनं म्हणती, मग आता लय पुळका आला, आता लय गोल्या, आता बबड्या, आता सोन्या. हे तिथं करायला लाज वाटत होती का? आता लय कौतुक येतंय. मग त्या न्यायाधीशानं म्हणावं, अगं मला हे तिथंही करूशी वाटलं, मग करूशी वाटलं, मग केलं का नाही? या न्यायाधीशानं उत्तर दिलं, त्यावेळेस मी कोर्टात होतो. आणि म्हणे आता मी घरी, माझा दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका, तिरुपती बालाजीला जो बालाजी आहे तोही विष्णूचा अवतार आहे. पंढरपूरला जो पांडुरंग आहे तोही महाविष्णूचा अवतार आहे. तिरुपती बालाजीला आहे तोही आपला बाप आहे. पंढरपूरला जो पांडुरंग आहे तोही आपला बाप आहे. फक्त फरकच एवढा आहे का तिरुपती बालाजीला आहे तो आपला कोर्टातला बाप आहे आणि पंढरपूरला आहे तो आपल्या घरातला बाप आहे. विठ्ठला वास द्यावा पंढरीचा. प्रत्येक संतांनी पंढरपुराबद्दल आवड व्यक्त केली. ज्ञानोबराय म्हणतात, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. भेटेन माहेरा आपोलिया. कोण म्हणताय? ज्ञानोबराय. पंढरपुराबद्दल आवड. तुकोबराय म्हणतात, आपुल्या माहेरा जाईन. पंढरपुराबद्दल आवड. नाथ महाराज म्हणतात, माझे माहेर पंढरी. हा, प्रत्येकानं पंढरपुराबद्दल प्रेम व्यक्त केलंय. म्हणून तर नामदेवराय म्हणतात, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. सदा संग हरिदासाचा, 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 सदा संग हरिदास. वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा. वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा. मला पंढरीचा वास दे, पण त्याच्यासोबत आणखी मागणं मागताय काय? सदा संग हरिदासांचा. हरिदासांचा असेल, हरिभक्तांचा असेल किंवा संतांचा असेल. या संतांच्या संगतीनं काय होतं? संत संगतीचे काय सांगू सुख. मला संतांपासून अनेक प्रकारचे लाभ होतात. संतांचं नाव घेतलं पुण्य मिळतं. पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नाव. संतांचं नाव घेतलं तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. संतांचं नाव घेतलं. ज्ञानोबराय वर्णन करता, पै प्रेमळाची वार्ता जी अनुवादी ती पंडुसुता, ती मानू परमदैवता आपुली आम्ही. किंवा तेही प्राणापर होते, आवडते मजनूर होते, ते भक्तचरित्राते प्रशंसते. संतांच्या नावानंच अनेक प्रकारचे लाभ, संतांच्या दर्शनानं अनेक प्रकारचे लाभ, संतांच्या महाराज चरण धुळीनं स्पर्शानं अनेक प्रकारचे लाभ. हे सगळे लाभ माझ्या जीवनामध्ये मिळावे म्हणून नामदेवराय म्हणतात, वास द्यावा पंढरीचा, पण सदा संग हरिदासांचा. जे हरिभक्त आहे, कारण हरिभक्त या भूमंडळामध्ये थोर आहे. सगळ्यांचं प्रमाण पाठ आहे. आणखी काय तर जन्म हो का भलते याती, परीन चुके हरिभक्ती. कुठल्याही जातीत, कुळात, धर्मात त्या ठिकाणी माझा जन्म होऊ दे, पण हरिभक्ती माझ्या जीवनातून चुकू देऊ नको. आणि म्हणून ते म्हणतात, नामा म्हणे कमळापती आणि हेची द्यावे पुढता पुढती. हे पंढरीनाथा, हे कमळापती, माझ्या जीवनामध्ये काय दे? वास दे पंढरीचा, तुझी चरण सेवा दे. आणखी काय दे महाराज? ही सगळी मागणी का मागतात? तर परमार्थिक ऐश्वर्य आपल्या जीवनामध्ये वाढावं, भक्ती वाढावी. एक सांगतो, नामदेवरायानं मागत असताना स्वतःसाठी नाही मागितलं.
तर जगानं नेमकी देवाकडे मागत असताना काय मागावं हे समाजाला कळावं म्हणून नामदेवराय मागताय. जीवन जगत असताना प्रत्येक वेळा आपण आपल्या स्वतःच्या हितासाठी मागतोय, पण या महाराष्ट्रामध्ये जी संतांची मांडीआळी झाली, यांनी मागत असताना जगासाठी मागितलं, त्याचप्रमाणे एका आईनं सुद्धा मागितलं. कदाचित ते मागणं जर त्या आईनं या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी केलं नसतं तर या ठिकाणी नामस्मरण घडलं नसतं, पारायण घडलं नसतं, काहीच घडलं नसतं. ती मागणारी आई म्हणजे राजमाता धर्ममाता जिजाऊ साहेब महाराज. अगदी 10 मिनिटं ऐकू द्या. जिजाऊ मातेनं जर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी त्या भगवतीच्या चरणावरती मागणी मागितली नसती तर कदाचित आपल्याला हा सोहळा पाहायला मिळाला नसता. म्हणून सांगावंसं वाटतं, ऐका कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे डप्पावर थाप तुंतुण्यात वरती डप्पावर थाप तुंतुण्याचा डप्पावर थाप तुंतुण्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूच गात गुणगान जिरहाजे जे गात गुणगान शिवप्रभूच गात गुणगान. टाळी वाजवायची प्रत्येकाला. हा माझ्या छत्रपती शिवरायांचा गुणानुवाद करतोय आणि त्याच्यात आजही फार मोठा पर्व काढा. हे आधी नमन साधू संताला, आधी नमन साधू संताला, एक नाताला रामदासाला, रामदासाला. हे तुकाराम काळगे बाबांच्या गुरुचरणाला जिरहाजे, गुरुचरणाला जिरहाजे, गुरुचरणाला जिरहाजे. नमन माझे रामनंदाला, नमन माझे रामनंदाला, सुभद्रा मातेला, पांडुरंगाला, पांडुरंगाला. मुक्कामे मोठे वाडीला शाहिरी साज चढविला, पूर्ण करुणी शाहिरी साजाला. शाहीर दिंडे गातो बोवड्याला, गातो बोवड्याला जिरहाजे, गातो बोवड्याला जिरहाजे. महाराज कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र, ऐका जरा. अरे 12व्या शतकातल्या महाराष्ट्रावरती पौर्णिमेचा चंद्र खिळखिळीत होता. सोन्या नाण्यानं नाहत होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. पण दृष्ट लागली. अरे विंध्याचलाच्या पाठीमागून 8000 अक्ष पठाण धुळीचे लोट उठवीत या महाराष्ट्राच्या भूमीवरती चालून आली आणि येणाऱ्या शत्रूचं नावही कळालं, अल्लाउद्दीन खिलजी. या भारत मातेचं वर्णन किती गोड केलंय. जहा डाल डाल पर, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लागे डेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. महाराज भारतासारखा देश नाही, कारण शास्त्रानं वर्णन केलंय भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. पण करपून गेलाय हा महाराष्ट्र. 5 सुलतानी सत्तेनं करपून गेलाय बाबा. त्याच वेळेस माझ्या जिजाऊ मातेनं त्या भवानीच्या चरणावरती साकडं घालावं. हे महिषासुरमर्दिनी पाहतेस काय, पुत्ररत्न दे. अगस रामासारखा सदाचारनी करेल, कृष्णासारखा राजनीती करेल आणि करपून गेलेल्या या महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्याची निर्मिती करेल ग भवानी. पण त्याच्यासाठी काय कर, दार
दारू घडबयात दारू गडग दारू घडबयात दारू गडबयात दारू गडबयात दारू गडग दारू घडबयात दारू गडबयात दारू गडबयात दारू घडबयात दारू गडग दारू घडबयात दारू गडबयात दारू गडबयात दारू घडबयात दारू गडग दारू घडबयात दारू गडबयात दारू गडबयात दारू घडबयात दारू गडग दारू घडबयात दारू गडबयात दारू गडबयात हे अनादी अंबिका अंबिका भगवती अंबिका अंबिका भगवती ओठ परडी परडी घे मोनी हात परत घेऊन हात ओठ ज्ञानाचा ज्ञानाचा पाजळ ज्ञानाचा पाजळते मुद मुद भक्तनाथी गोंधळा येई बो जगदंबे गोंधळा येई बो जगदंबे जगदंबे गोंधळा येई बो जगदंबे हे निर्गुण निराकार तनमभूर माझे गाव निर्गुण निराकार तनमभूर माझे गाव शकून 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 सांगा बाया यमाई माझे नाव शकून सांगवया हरे माई माझं नाव शकून सांगवया हरे माई हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हरीची वारी माझ्या मल्हारीची वारी हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी तर देह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा देह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हे शब्द वर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हणा वर्षाचे गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हे त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव 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 म्हणा रे वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव एक साथ हात वरती सगळ्यांचे हात वरती हा पाठीमागे गोड हा सगळ्यांनी टाळीमध्ये एका गजरामध्ये हा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही कालो तरी दुसरा येईल हे जरी नाही कालो सरत शेवटी बा काळ बांधून नेईल शेवटी सरत बा काळ बांधून देवटी बा काळ बांधून येईल सरत देवटी बा एका जनार्दनी आमचं काय बा जाईल एका जनार्दनी आमचं काय वाजाईल एका जनार्दनी आमचं काय बा जाईल एका जनार्दनी आमचं काय वाजाईल पिंगळा 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 महाद्वारे बोली बोलो तो लेखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोल बोल जो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोल बोल जो देखा पिंगळा महाद्वारे दारू घडबायात दारू गडग दारू घडबायात दारू गडबयात दारू गडबयात हे दारू घड दारू घड दारू घडबाया दारू घड दारू घर
शिवाजी महाराज की जय। माझ्या जिजाऊ मातेनं त्या भवानीच्या चरणावरती भाव भक्तीचा जोगवा मागितला। अरे ज्यावेळेस माझ्या राजमाता धर्ममाता जिजाऊ साहेब शिवनेरी गडावरती गेल्या आणि शिवनेरी गडावरती गेल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं, मा साहेब जेव्हापासून तुम्ही शिवनेरी गडावरती आला तेव्हापासून तुम्हाला काही खावस प्यावस वाटत नाही? माझ्या जिजाऊ मातेला डोहाळे विचारण्यात आले। माझ्या जिजाऊ मातेनं उत्तर दिलं, अहो लक्ष्मीबाई, मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही, मला डोहाळे कशाचे सांगू तुम्हाला? जिले टोप धरावा, म्यान तलवार हाती घ्यावी, घोड्यावरती स्वार व्हावं आणि जो कोणी माझ्या हिंदूंच्या माया बहिणींना उचलून नेईल त्या हैराणाचं शिर एका बाजूला आणि धड एका बाजूला करावं, असे डोहाळे माझ्या जिजाऊ मातेला लागले होते। असे जर डोहाळे या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माता माऊलीला झाले तर का शिवबाचं राज्य येणार नाही? राजे जर नसते तर कदाचित काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद बनती थी, एक शिवाजी नहीं होता तो सबकी सुनता। म्हणून आता गरज आहे सगळ्यांनी संघटित होण्याची। ऐका, आपण फक्त म्हणत होतो हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। महाराज हिंदू धर्मानं संघटित व्हावं, ज्याप्रमाणे जिजाऊ मातेनं त्या ठिकाणी बाळ राजांना त्या ठिकाणी संस्कार दिले, ते संस्कार आपण आपल्या लेकरांना दिले पाहिजे। दुर्दैव असं आहे का राजे फक्त आतापर्यंत आपण डोक्यावर घेतले ते डोक्यात घेतले नाही। छत्रपती शिवाजी महाराज आतापर्यंत फक्त आपण डोक्यात घेतले असं जर वाटत असेल तर चुकीचा गोड गैरसमज आहे। आतापर्यंत फक्त डोक्यावरती घेतले, अजून राजे डोक्यात घेतलेच नाही। ऐका, कोणाला म्हटलं जातं छत्रपती शिवरायांचा खरा मावळा, कोणाला म्हटलं जातं राजांचा खरा शिवभक्त, जो त्यांच्यासारखी चंद्रकोर काढतो त्याला, जो कानामध्ये त्या ठिकाणी कुंडल धारण करतो त्याला, जो चिरेटोप धारण करतो त्याला, की जो त्यांच्यासारखा दाढीला कट मारतो त्याला कोणाला खरा शिवभक्त म्हटलं जातं? तर ऐका, गावाच्या चौकामध्ये उभं राहिल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्या माता माऊलीकडे आई बहिणीच्या नजरेनं जो पाहतो ना त्याला खरा शिवभक्त म्हटलं जातं बाबा। अरे कल्याणच्या सुभेदाराची सून, नाचगलीत लावण्य मुसमुसणार तारुण्य माझ्या राजासमोर उभं करावं, खना नारळानं ओटी भरून बाईजत बरं करावं ही माझ्या राजांची शिकवण आहे। म्हणून म्हणावंसं वाटलं तर एकच म्हणावं, देवदेशन धर्मा पायी प्राण घेतल हाती, देवदेशन धर्मा पायी प्राण घेतल हाते, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार काय कुणाची भीती। हे देवदेशन धर्मा पायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती। जिंकाव का
कटून मराव हेच आम्हाला ठाव, हेच आम्हाला ठाव. लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव. देशापायी विसरू सारी माया ममता नाते, देशापायी विसरू सारी माया ममता नाते. शूर आम्ही सरदार काय कुणाचे रीते, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाचे काय गुन्हा. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हिंदू म्हणून जन्माला आलोय, एकदा मोठ्या प्रेमानं हात वरती करा, करा. जय जयकार द्यायचा आहे. क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय तुमची आवाज. छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठमोळे मावळे असतात, आवाज ऐसी निकालो कि साला पाकिस्तान हिल जाए. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, रखुमा, विठोबा रखुमा. ज्ञानदेव सोपान मुखावा एकनाथ नामदेव तुकाराम. देवरती नामदेव सोपान मुखावा एकनाथ नामदेव तुकाराम. देवरती नामदेव सोपान मुखावा एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हेची देवा पै मागत चरणसेवा खंडित वासद्यावा पंढरीचा सदा संघ हरिदासांचा असो यथामती यथावकाश. श्री क्षेत्र मोठेवाडी वार्षिक सवादाप्रमाणे चालू असणारा हा नामसप्ताह, नामसप्त्यातील ही जागराची सेवा आदरणीय दत्तात्रय महाराजांच्या संपर्कातनं माझ्या वाट्याला आली. तुम्हा सर्वांचं दर्शन मला घडलं, माझी मी मला धन्यता देतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सगळी गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये गोड गळ्याचे धनी मालक परममित्र जे एक स्वतः कीर्तनकार आहे
आणि गोड गातात आदरणीय संभाजी महाराज. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. अतिशय गोड गायन आहे आणि महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. 7 दिवस आपल्याला त्या ठिकाणी मंत्रमुग्ध करताय, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याप्रमाणे रामदास महाराज, आदरणीय रामदास महाराज साथ करण्यासाठी त्यांच्याहीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. ही सगळी मंडळी असेल, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळी ही बालगोपाळ मंडळी असतील, विनेकरी असतील, चोपदार असतील, त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो. आता मला तुमच्या गावातलं माझं पहिलं मूळ आहे, बरोबर आहे की नाही? आणि पहिलं मुळं असल्यावर नवरीला काही सगळ्यांची नावं काही कळतात का? ही सगळी मंडळी असेल. वा वा, फटाकडे जोरात आहे राव. माझ्या लग्नात सुद्धा एवढी वाजली नव्हती. हा ना, लयच फटाकडे वाजवले तुम्ही राव. धन्यवाद. ऐका, ही सगळी मंडळी असेल, सगळ्यांना धन्यवाद देतो. हार्मोनियमची साथ करणारे आदरणीय बाबा, त्यांच्याहीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. पांढरी 2 मध्ये चांगल्याला वाजवता येत नाही, पण बाबा अतिशय 1 नंबर तुम्ही पेटी वाजवली, तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. महाराज ही सगळी मंडळी आहे. साऊंड सिस्टीम अतिशय गोड आहे, लांब आहे, हां, पण तरी देखील गोड त्यांनी ऑपरेटिंग केली, त्यांना धन्यवाद देतो. मृदुंगाची साथ करणारे मृदुंग महामेरू परममित्र. आणि या भागामध्ये आल्यानंतर असं वाटतं का वाजवायला आमचे ओमकार महाराज असावेत. हां, असे असणारे अतिशय गोड वारकरी वाजवणं. हातामध्ये लग्गी वाजवत असताना एक वेगळा शार्पनेस आहे, हातामध्ये वजन आहे. कारण 15 वर्ष मी पखवाजाची सेवा केली, त्याच्यामुळे मला माहिती की एवढा महाराज गोडवा आणण्यासाठी त्यांनी किती महाराज कष्ट घेतले असतील. आमच्या ओमकार दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. अतिशय मनमिळावू स्वभाव आणि त्यांच्या स्वभावातला गोडवा हा त्यांच्या वाजवण्यातून त्या ठिकाणी दिसतो. त्यांनाही धन्यवाद देतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या पंचक्रोशीचं वैभव, युवा कीर्तनकार, तरुण कीर्तनकार आदरणीय तुषार महाराज त्या ठिकाणी, त्यांच्यासोबत असलेले आमचे अण्णाही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याहीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे राळेगण खेरपाळवरनं आमचे नरेश दादा सोनवणे आलेले आहे. सांगतो, नरेश दादा या ठिकाणी आलेले आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे माणिकराव असतील, त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचं शूट ज्या चॅनलवरती चालू आहे, असं ज्ञानदीप लावू जगी, नुसते आम्ही फोनवरच बोलत होतो, पण आज महाराजांची भेट झाली, आनंद वाटला. या ठिकाणी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याहीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि हा जो चॅनल आहे आपला घरचा चॅनल आहे, त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी इतरांनाही ते सांगा. सगळ्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे उद्या रात्री का सकाळी? रात्री, सकाळी रात्री ना, रात्री 9 ते 12 छावा पिक्चर या ठिकाणी दाखवणार आहे. सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. धर्मवीर संभाजी राजे यांनी, आता तो विषय मी सांगू शकलो असतो, पण महाराज तो पिक्चर सुद्धा मी अजून पाहिला नाही पाहिला. मला तो पूर्ण इतिहास माहिती आहे, पण ती पिक्चर पाहण्याची माझी डेअरिंगच होत नाही. मी थोड्या क्लिप पाहिलं तरी मी रडलो, आणि मी तो इतिहास कधीच सांगू शकत नाही. छत्रपती शिवरायांचा पूर्ण इतिहास सांगेल, पण संभाजी राजे म्हटले की ते सांगत असताना माझं अंतकरण दाटून येतं. मी पूर्वजन्माचा सगळा इतिहास सांगेल, पण 40 दिवस मात्र ते मी सांगू शकत नाही. एवढ्या हाल अपेष्टा त्यांनी सहन केल्या, आणि त्यांच्यामुळे आपण या ठिकाणी आहोत. त्यांनाही त्रिवार मानाचा मुजरा. बोलण्याच्या ओघात जर काही चुकलं असेल तर उदार अंतकरणानं माफ करा. झालेली संकीर्तन रूपी सेवा सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित. वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.